झी 24 तास एक पाऊल पुढे. एका पावसाची दुसऱ्या पावसाची भेट ही कल्पना दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात किती रम्य आहे. मी ज्या धुळे जिल्ह्यातल्या अजनाड गावात आहे तिथली लोकसंख्या आहे फक्त 1080. जवळपासची 2 गावं मिळून जेमतेम 1 ग्रामपंचायत होईल एवढी जागा. या ठिकाणी काही वर्षापूर्वी दुष्काळ होता. फार नाही 4 वर्षापूर्वी या ठिकाणी 600, 700 फूट बोर किंवा विहीर मारूनही त्याला पाणी येत नव्हतं. या बंधाऱ्यात आपण पाणी बघतोय आणि आपल्या सोबत हा चमत्कार घडवणारे भगीरथ आहेत सुरेश खानापूरकर. खानापूरकर, या बंधाऱ्यावर तुम्ही शेतकऱ्यांना डिझेलचे पंपही दिलेत. आता ते पाणी उपसा करतील. मग मला सांगा, असं मार्च एप्रिलला पाणी उपसा केल्यानंतर या नाल्याचं काय होणार तुमच्या? उदयजी, हे पाणी लवकर संपव अशी माझी इच्छा आहे. हे पाणी लवकर संपावं. मे मध्ये त्यांनी पाणी प्यायचं कुठून? त्याचं कारण असं की ह्याची वाफ होते आहे. तो वरचा जो सूर्य आहे चोर, त्यांनी पाणी देण्याच्या ऐवजी आपण शेतात वापरलं पाहिजे. आणि इथे थोडं पाणी राहीलच, पण इथे पाणी आहे म्हणजे माझ्या विहिरीला 10 फुटावर पाणी आहे, ट्यूबवेलला 20 फुटावर पाणी आहे. ते पाणी वापरायचं. हे माझं सेव्हिंग डिपॉझिट आहे. नाल्यावर बंधारा बांधलेला आहे तो ते पाणी सेव्हिंग डिपॉझिट आहे. ते सेव्हिंग डिपॉझिट आहे. विहिरीतलं पाणी माझं करंट डिपॉझिट आहे आणि बोरचं पाणी माझं फिक्स्ड डिपॉझिट आहे. आम्हाला पहिले सेव्हिंग संपवावं लागेल. त्याची वाफ होते आहे. हे मार्च आधी संपवा अशी आमची इच्छा आहे, पण काही वेळ संपतही नाही. ते जूनमध्ये चालतं आम्हाला. विहीर हाती लावायची गरज पडत नाही. मग विहीर हात लावू हे पाणी संपलं तर. आणि शेवटी बोरला आयडियल कंडिशन आमची अशी राहणार आहे की आम्हाला बोरची गरज पडू नये. विहिरीत पाणी भरपूर पडेल अशी आणखी 5 वर्षांची शक्यता येईल. आज महाराष्ट्रात इतक्या ठिकाणी आपण बोर मारल्या, त्याचे काय दुष्परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागतील? मुळात काय झालं की खाली गेलं की पाणी मिळतं हा लोकांचा गैरसमज आहे. आता परवा मी टीव्हीवर पाहिलं 1100 फूट बोर गेलं. ते पाणी गरम असेल किंवा क्षारयुक्त असेल आणि ते पाणी जास्त असेल 1 महिना पुरेल. 3 लाख रुपये खर्च केला आणि ती नंतर बोरवेल ड्राय झाली की झाली, संपलं. ते पुन्हा पाणी येणार. ते सगळे पैसे पाण्यात गेले. पाण्यात म्हणजे पाण्यात न पिता गेले. त्याच्यामुळे आपल्याला पाणी किमान 50 फुटाच्या आतमध्ये पाणी मिळालं पाहिजे. फक्त 50 फुटाच्या आत महाराष्ट्रात पाणी लागलंच पाहिजे या डेक्कन बेफाल्टमध्ये. आणि ते मातीचा प्रदेश सांगितलं मला मी, गाळाचा प्रदेश तिथे असते तर 80 फुटापर्यंत. त्याच्या खाली पाणी जे आपल्या उपयोगाचं नाही ते पुरणार नाही. हे पाणी आपल्याला पूर्ण उरतं. आणि म्हणून अशा प्रकारे हे पाणी संपवलं आपण तर हे पाणी आपल्याला इथं पुरेल मार्च एप्रिलपर्यंत. मे जूनला विहीर वापरायचं. बोरचं काम पडू नये असा आमचा एकंदरीत संकल्प आहे. हे बोर करणं आणि जिथे पाणीच नाही तिथे आपण पुन्हा नवीन बोर करणं आधी चालू आहे सगळीकडे. इथे संपलं इथे नवीन बोर. म्हणजे काय की माझ्या एका बँकेत अकाउंट आहे सेव्हिंगचा, त्यातले पैसे संपले की त्याच बँकेत माझ्या नाही दुसरं सेव्हिंग अकाउंट काढण्यासारखं आहे. पैसे नाही वाढणार, अकाउंट वाढतील. अकाउंट वाढतात आहे, संख्या वाढते, पाणी नाही आहे. त्याच्यामुळे हा लोक वॉटर मायनिंग करतोय आता. ऍक्च्युली मायनस मायनिंग आहे. म्हणजे जे इतकं खालतं पाणी काढतो आपण, ते काढलं तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भयानक तंत्र येईल. आता आपण मायनस बजेट चालू आहे. 1100 फूट बोर करून जे पाणी काढतोय ते हे सर्वात तोटा असा झाला उदयजी की शासनाची लिमिट आहे 200 फूट. आम्ही हँडपंप केले गावोगावी आणि शेवट लोकांनी केले वर 500 फूट. सगळ्यात पहिले आमचा अफेक्ट झाले, आमचे हँडपंप अफेक्ट झाले आणि प्यायचं पण दुरापास्त झालं. म्हणजे गावागावात शासनाने करोडो रुपये खर्च करून हँडपंप दिलेले होते, ते हातपंप आता निकामी झालेले आहेत. कारण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी 500 फूट बोर केलं, त्यामुळे त्या हातपंपाला 200 फुटावर पाणी लागत नाही. आता त्यांची मागणी आम्हाला 500 फूट बोर करू द्या, पण त्यांनी त्यांच्या याला पाणी लागणार नाही. शेवटी काय हा उपाय नाही आहे. हे तात्पुरते मेजरमेंट आहे, काही मलमपट्टी आहे, काही तात्पुरता दिलासा आहे. तो दिला आपल्याला. मला पाहिजे मार्च एप्रिल मे जून मध्ये संपूर्ण शेतीला प्यायला आणि शेतीला पाणी पाहिजे. मग पीक कुठलंही घ्या, कुठलंही पीक घ्या आणि हे आपल्याला पाणी मिळू शकतं. आज आत्ता मला सांगा उदयजी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक योजना सांगा की जी मला नॉन कमांड एरियामध्ये, आमच्याकडे 86% एरिया आहे, त्यात मला प्यायला आणि शेतीला पाणी देणारी, 12 महिने पाणी देणारी, 12 घंटे पंप फेडणारी एक योजना सांगा. एकही नाही. मग हे आहे बाकीचे मी कशाला करायचे? शेततळं काय, ते वनराई बंधारे काय, ते कोल्हापुरी बंधारे काय, कशासाठी करायचे?
हे सगळं दिस इज स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. मला पूर्ण परमनंट सोल्युशन पाहिजे. देऊ शकतो हा पाणी नसतं तुम्ही चुपचाप राहतो. पाणी प्रचंड आहे, मात्र ते घोषणा कायम आहे. पाणी प्रचंड आहे आपल्याकडे. मला तुम्हाला एका वेगळ्या विषयावर आपण बोलूया, कारण हे ऐकणं हे सुद्धा दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातल्या लोकांना ही मुलाखत पाहत असताना किंवा करत असताना मला त्रासदायक होतंय की महाराष्ट्रात पाणी फार प्रचंड आहे आणि ते आपण वाया घालवतोय. मला सांगा, ह्या गावातनं वाहणाऱ्या नाल्याला तुम्ही अधिक खोल केलं आणि त्याच्यावर टप्प्याटप्प्यानं तुम्ही बंधारे घातलेत. आता मला सांगा, तो जो गाळ वाहत येईल त्याच्यातनं तो जर बंधारा जर भरून गेला तर काय करणार? 15-20 वर्षांनी 25 वर्षांनी ही परिस्थिती येईलच. मग तुमचंही सोल्युशन परमनंट नाहीच. त्याचे कारण म्हणून आम्ही माथा ते पायथा हे बंधारे बांधले आणि हे स्पीड ब्रेकर आहेत. नुसते बंधारे नाही, स्पीड ब्रेकर आहे. पाण्याचा वेग थांबवला तर पाणी माती उचलत नाही आणि जी माती उचलतं ती अगदी बारीक माती, ती सिल्ट म्हणतो आपण, ती पुरामध्ये वरून वाहून जाते. ती थांबत नाही, जिच्यामुळे पाणी आपल्याला भोगत जिरणार आहे असं थांबणार आहेत असं नाहीये. आणि हे इतके खोल गेले आहेत, 30, 35, 40 फूट खोल गेले आहेत. जास्त तर पहिल्या बंधाऱ्यात थोडीफार वाळू माती येईल, पुढे बंधार पाणी येणार नाही. आणि एकदा गवत उगवलं की माती सुद्धा येणं बंद होऊन जातं. पहिल्या पावसाने लगेच गवत उगवतं, ते माती येणं बंद होऊन जातं. आणि आलाच तर काढून टाकू. आणि केवळ माती येते म्हणून त्याला दरवाजे ठेवायचे, त्याचं नाव आम्ही कोल्हापूर टाईप बंधारे म्हटलो. आणि सगळं पाणी वाहू द्यायचं आणि मग पाणीच नाही आमच्याकडे. देर इज नो पोस्ट मान्सून फ्लो. मग गेट लावायचं, नाटक करायचं आणि ते आहे ते पाणी जाऊ द्यायचं आणि पुन्हा पाणी ओरडायचं. म्हणजे साप गेल्यानंतर भुई थोपडण्यासारखं नाही का? आपल्याला आता मान्सून वाटर अडवणं आवश्यक आहे. त्याचे कारण आपली प्रचंड गरज आहे पाण्याची आणि तो जिरवायला पाहिजे. आणि तो नुसतं अडवून पाडणार नाही. मी रुंद केली आणि खोल केली. का खोल केली? त्याचं कारण ते आहे की मला हे पाणी आपल्याला एकतर मे जून मध्ये पुरलं पाहिजे आणि 3 वर्ष पुरलं पाहिजे. खानापूरकर साहेब, आपण जरा हे खूप रेव्होल्युशनरी आणि धक्कादायक आहे तुम्ही जे सगळं बोलताय ते. आपण एक एक महाराष्ट्रातला दुष्काळी भाग घेऊन बोलू आणि त्याच्यावर तुमचं उत्तर प्रेक्षकांना ऐकू द्या आणि त्यांना ठरवू द्या. चला, पहिलं आपण जालना शहरात बोलूया. जालना शहरात जी 24 तासची टीम गेली होती, आज तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी नाही म्हणून स्थलांतर होतंय. 40-40 दिवसांनी पाणी मिळतं. टँकर आल्यानंतर अक्षरशः त्याच्यावर खून आणि मारामाऱ्या होण्या इतपत परिस्थिती तिकडे निर्माण होते. युद्धाचा समरप्रसंग तिकडे असतो. त्या जालना शहराचं तुम्ही नेमकं काय कराल? तिथून कुंडलिका नदी वाहते, मी स्वतः ती पाहिलेली आहे. मी आता जालन्यात जाऊन आलो गेल्या महिन्यात. पुणे दौरा केला जालन्याचा. त्या जालन्याला जो पाणी पडत तलाव आहे, खाणेवाडी तलाव, हा प्रचंड गाळाने भरला आहे. हो, हा पहिले काढावा लागेल. कोणी काढायचा, कसा काढायचा हा प्रश्न तपशिलाचा भाग आहे. काढणं आवश्यक आहे. नंतर त्या नदीवर फक्त 8 बंधारे बांधले उदयजी माझ्या पद्धतीने आणि ती नदी साफ केली, स्वच्छ केली, किमान 20 फूट खोल केली. तर त्या जालन्याचा प्रश्न सुटलेच. प्रश्न जालन्याचा फार मोठा प्रश्न तो अगदी डाव्याचा मळ आहे. परंतु त्या कुंडलिका नदीच्या भोवती 1 किलोमीटर परिसरातली सगळी शेती बारमाही होईल. तुम्ही हे ज्याला आपण हिंदीमध्ये दावे के साथ ज्याला आपण म्हणतो, डंके की चोट पे म्हणतो, तसं तुम्ही सांगताय की कुंडलिका नदीचं पात्र जर खोल केलं तर त्याच्या आजूबाजूच्या 1 किलोमीटरमध्ये बारमाही असं पीक घेता येईल आणि जालन्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल. खर्च या बंधाऱ्याला किती खर्च येणार आहे? 8 बंधारे फक्त. माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं, एका बंधाऱ्याला 50 लाख खर्च बंधाऱ्याला आणि खोदकामाला 20 लाख रुपये, 70 लाख. कुणी 8 करा, 5-6 कोटीचा प्रश्न आहे फक्त. चला 10 कोटी हद्द झाली. 10 कोटीत तुम्ही जालन्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवला पाहिजे. त्याचे कारण मला याच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्याचे तिथली जिओलॉजी फार फेवरेबल आहे. मी सगळं पाहून आलो. आता त्या जालन्यात त्या कुंडल्या नदीत प्रत्येक याच्यावर लोकांनी विहिरी खोदल्या आहेत पिण्याच्या पाण्यासाठी. त्यांना पाणीच नाही आहे. त्यांना पाणी मिळेलच. पिण्याला पाणी लागतं किती हो, प्रश्न माझ्या पुढे आहे. मला प्रश्न पडला शेतीचा. नुसतं पिऊन म्हणा, शेतीला आजचा प्रश्न खानापूरकर, शेती आणि उद्योग तर राहिले दूर, माणसाला जगाय करता पाणी नाहीये. हा प्रयोग करा, 10 कोटी खर्च करा, बोस्टिंग होईल. पण एवढं खर्च केले त्याची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पुढल्या वर्षी जालन्याचा पाणी प्रश्न शहराचा तुम्ही 100% सोडवणार? 10 कोटी दिले तर, फक्त 10 कोटी. आणि माझ्या पद्धतीने काम करू दिलं मला तर ह्या जरच्या गोष्टी आहे. कारण हा सगळा जर प्रश्न सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी तुम्हाला सांगितलं 1,000 टँकर बंद होऊ शकतात जर तर
provided government desires. My problem is government doesn't desire. गव्हर्नमेंटकडे राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. आमदारांमध्ये ती राजकीय इच्छाशक्तीच नाहीये. त्यांना टँकरच्या लॉबीमधनं, चाऱ्या छावण्यांमधनं पैसे खाण्यात रस आहे. असं मी उद्या म्हणणार नाही, पण तो असंच म्हणायला हरकत नाही. कारण परिस्थितीजन्य पुरावा असाच दाखवतो. नाही तर 60 वर्षात उद्याजी प्यायला पाणी नाही अशी स्थिती आहे महाराष्ट्राची. इतका कमी पाऊस पडतो. पाऊस तेवढाच आहे. मला नाही वाटत. अहो, चीनमध्ये एक जिल्हा आहे मंगोलियाच्या खाली, तिथे पाऊस पडतो 135 मिलीमीटर. 135 फक्त. तो सरासरी पाऊस आहे. म्हणजे कधी 100 पडतो, कधी 200 पडतो, बाकी काही नाही. तो जिल्हा हिरवागार आहे. आम्ही तर किती श्रीमंत आहोत. अहो, माझ्या मराठवाड्यात किमान ऍव्हरेज 700 मिलीमीटर आहे, विदर्भात 1000 मिलीमीटर आहे, कोकणात 3000 मिलीमीटर आहे, पश्चिम महाराष्ट्रात 650 मिलीमीटर आहे, खानदेशमध्ये 550 मिलीमीटर आहे, 600 मिलीमीटर आहे. खानदेश शक्य आहे तर कुठेही शक्य आहे. आपण कोकणात आपण खानापूर सांगली घ्या. सांगली खटाव मान तालुका बोला. आता मी 7, 8, 9 ऑगस्टला सांगलीला होतो. तिथले जिल्हाधिकारी माझे मित्र आहेत. ते जसे जॉईन झाले त्यांनी मला पहिला फोन दिला, खानापूर को तुम जल्दी आ जाओ, यहाँ बहुत टंचाई है. क्यों? तुम मेरे को कुछ नहीं बता सकते बोले. मी 3 जिल्ह्यात त्यांनी माझा दौरा आखला. जत, आटपाडी आणि कवठे महांकाळ. मी तुम्हाला आकड्यावर सांगेल तुम्हाला. मी त्यातला सगळा भाग, माझ्यावर सगळे अधिकारी होते. 5 सगळ्या माझ्या फिरत होत्या. एक प्रत्येक तालुक्याला एक मी छोटा वाटरशेड घेतला, ज्याला मी मिनी वाटरशेड म्हणतो. 3 गावाचा, 4 गावाचा, आणि त्याचा हिशोब काढला मी. एका लहानच्या वॉटरमध्ये 400 मिलीमीटर पाऊस मी गृहीत धरला. तसं आटपाडीचा 432 ऍव्हरेज आहे गेल्या 7 वर्षाला. मी 400 पकडला अकाउंटला. तरी त्या एका वॉटरशेडमध्ये 600 कोटी लिटर पाऊस पडतो. त्यातला मी 270 कोटी लिटर पाऊस वगळला. बाष्पीभवनाने खाली जाईल का जिरून वर जाईल. तरी माझ्याकडे 330 कोटी पाणी उरलं. त्यात मी शिरपूर पॅटमध्ये 10 बंधारे सुचवले की जे 12 बंधारे बांधले तर तेवढा वॉटरशेड 12 होतो. त्यात पाणी किती वाढणार मी? 48 कोटी लिटर फक्त. तरी 282 कोटी लिटर पाणी हे वाहणार आहे त्या वॉटरशेडच्या. कुठे टंचाई आहे सांगली जिल्ह्यात? सांगली जिल्हा या पद्धतीने काम केलं तर सांगली जिल्हा दुसऱ्या जिल्ह्याला पाणी देऊ शकतो. तुमचं म्हणणं आहे खटाव मान तालुका दुसऱ्या तालुक्यांना पाणी देऊ शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे एक प्रकारे त्याचं कारण असं, आता त्या मान कुठे साताऱ्यात दिगंजी म्हणून गाव आहे, मला माहिती नाही कुठे एक्झॅक्टली तालुका त्याच भागात आहे दिगंजी. मी गेलो होतो. एका माणसाला मला घेऊन गेला. ते 200 एकर शेती आहे. म्हणजे पाणी नाही. शेती पाहिली. त्याला म्हणले 4 बंधारे बांध, हे 200 एकर बागायचं शेवटचं पाणी दुसऱ्या देशील म्हटलं. काय सांगलीच गोष्ट आहे. अहो, पहिले बँकेत पैसे टाका, मग चेक फाडा ना. आम्ही आधीच चेक फाडले, पैसे बँकेत टाकलेच नाही, तो चेक रिबाउन्स झाला. वा वा वा. काय करायचं? झी 24 तास एक पाऊल पुढे.